नेमकं त्या दिवशी काय झालं होतं तर पीडित मुलगी 8 ऑगस्टला नाईट ड्युटीला काम करत होती. रात्री 2च्या सुमारास तिनं सहकाऱ्यांच्या सोबत जेवण केलं. यानंतर ती सेमिनार हॉलकडे गेली. पहाटे मुलीचा मृतदेहच थेट सापडला. मृतदेह आढळल्यानं एकच खळबळ उडाली. पीडितेवर बलात्कार झाल्याचं प्रथमदर्शनी दिसत होतं. शवविच्छेदन अहवालानंतर ते उघड झालंय. बलात्कार करून या तरुणीची हत्या करण्यात आल्याचं समोर आलंय. पीडितेच्या डोळ्यातून आणि गुप्तांगातून सुद्धा रक्त येत होतं. अतिशय अमानुषपणे या पीडितेला मारहाण करण्यात आली. पीडित मुलीचा चेहरा, पाय, पोट, हात तसंच शरीरावर अनेक ठिकाणी मारहाण झाल्याच्या गंभीर जखमा आहेत. पीडितेच्या मानेचं हाड सुद्धा मोडल्याचं पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून समोर आलंय. आणि याच संदर्भात आपण अधिक जाणून घेऊयात. रिमझिम सिन्हा आंदोलनकर्ते आपल्यासोबत जोडल्या गेलेत. सिन्हा जी, आपकी क्या भूमिका है और इस पूरे विषय में किस तरह की कार्रवाई आप उम्मीद करते हैं? क्या मेरी आवाज आप तक पहुंच रही है? कोलकात्यातल्या त्या सगळ्या घटनेचे तीव्र पडसाद देशभरात उमटले. सर्वच राजकीय पक्षांनी